आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्यांचे होय अधिकरण ते की वंदू श्री चरण सद्गुरूचे हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले डोळ्याशी अंजन भेटे तेव्हा दृष्टीस फाटा फुटे वास पाहिजे तेव्हा भेटे कृपानिधी तर प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगमान्य श्रीमंत असणारे देहू निवासी तुकोबारायांचा अभंग आहे. 2-3 चरणाचा अभंग फक्त घेतलेला आहे. वास्तविक पाहिलं तर माझा काय अधिकार नाही, कारण अधिकार नाही ह्या ठिकाणी, परंतु म्हणजे उभं राहण्याकरता तेवढा ह्या ठिकाणी अधिकारी पुरुष नाही किंवा लायक बी नाही, पण तेवढा नालायक सुद्धा नाही. विठाला 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 धरती हाती संत मायबाप पाळी लळा त्याचा पंढरीनाथ आमचे उर्वरीय नथुराम बाबा वैकुंठवासी ब्रह्मन त्या ठिकाणी ते ब्रह्म त्या ठिकाणी असणारे कसे होते तर त्यांचं वर्णन करणं आपल्या तोंडानं होत नाही. आसारामजी त्यांच्या कीर्तनामध्ये चाली मांडलेल्या त्यांनी. आता त्यांचा अधिकार होता पण आपला ते अधिकार नाही. पण एकदा माणसानं हातात धरलं रे धरलं तर काय होणार नाही, काही होऊ शकतं. काही होऊ शकतं म्हणजे आता ती गाडीला बैल लावली आणि ते आपण मग त्यात थांबायले, म्हणजे संताचा महिमा बहुतो दुर्गम आणि शाब्दिकाचे काम बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल काम धेणू लय दूध द्यायली म्हणले 20-25 लिटर. अरे जर्सी गाय ती तिचं काय कामाचं दूध, इथं गावरान गायचं दूध पाहिजे. किती बहु दुधड म्हणजे लय दूध देणारी, पण काम धेनूची बरोबरी होऊ शकत नाही. तर आपल्या गावामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह किती 24 वर्षे म्हणजे 2 तप झालेले आहेत. आणि त्या 2 तपाच्या निमित्तानं सर्व गावकरीच्या मंडळीनं आपला कलशरोहणची कार्यक्रम स्थापना झालेली आहे. आणि त्या निमित्ताने भव्य दिव्य असा सप्ताह सगळे लोक ह्या ठिकाणी आपल्याला मदत करायला एक प्रत्येक जण असणारा ह्या ठिकाणी झटायला लागलेला आहे. गावकऱ्याचं कराव तेवढं कौतुक आहे. सकळिकांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा श्रोते वक्ते सकळ जण बऱ्या पार कोणी बांधा गाठी फोडिले भांडार धन्याचा हा माल आणि मी तो हमाल भारवाही. कारण मी एक हमाल माणूस आहे. हमाल कळतं का नाही? त्या मोंढ्यामध्ये पोते उचलणारा माणूस असतो तसा मी हमाल आहे. पण ह्या आपलं नाही, म्हणजे विठाला विठाला तुका म्हणे पोते नोहे भरले रिते. तुकोबाराय म्हणले आमचे पोते रिकामेच नव्हते आणि भरायचे बी नाही आणि पोते रिकामे होत नाही. तर आजचा अभंग गोड आहे की सांगतो तुम्हाशी. हे भजारे विठ्ठला वेगळे. कसं भजायचं विठ्ठलाला हे तुकोबार बारकाईचे काम आहे. कोणाकोणाला सांगतात, पामराला सांगतात, विषयीला सांगतात, जिज्ञासूला सांगतात, अर्थार्थीला सांगतात आणि ज्ञानाला सुद्धा सांगतात. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते.
महाराज सांगतात, गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदी आणि दुष्टिटे, हे तुम्ही गायन करायलीच का? इतक्या नाही जमलं बापू. यायला वाटतं आम्हाला की विवाहच येईल. शक्य नाही. आयुष्य केलं महाराज. अजून देव मला कळाला नाही. देवाचा साक्षात्कार सुद्धा झाला ना. विठाला विठाला गाते, पाहते, काही लांबून पाहते ना. चला कीर्तन पाहायला जाऊ. कीर्तन पाहायला जाऊ. आळंदीला गेलं ना, चला ना कीर्तन पाहायला जाऊ. ऐकायला म्हणतात का उजवर साहेब? पाहायला. आणि तुम्ही किती पाहिलं तर काय उद्धार होईल? गाते, पाहते आणि चतुर. बापा बापा बापा, पंडितच बोलायला, पंडिताच्या वरचा गप्पा हाणायला बसल्या बसल्या. हा चतुर, पुन्हा विनोद करणारा, पुन्हा दुष्टिटे. हे सगळ्याला सांगितलंय माय बाप हो, देवाचं नाम चिंतन करा. इथं कोणाचे बाप काय गेले? ज्याचे त्याने अनहित केले. कोणाच्या बापाचं जाईल इथं? हे सगळ्याला सांगितलंय बरं. इतक्यानं जमलं नाही का? जमलंय. हा आता मग हे कीर्तन 1000 कीर्तन झाले पा. किती? हा. पण मला महाराज देव दिसला नाही. खरं सांगतो, मला अजून देव दिसला नाही. देवाचा साक्षात्कार सुद्धा झाला नाही. तर देव पाहण्याकरता काय करावं लागल? देव पावया गेलो, देव पावया गेलो, देव पावया गेलो, पावया गेलो. देव ताता होऊन ठेलो, देव ताता होऊन ठेलो, देव पावया गेलो, देव पावया गेलो, देव आत्मज्ञानी चोखडी आणि संत माझी रुपडी, आणि तेथ दृष्टी पडो कामिनी जैशी. आत्मज्ञानी चोखडी, संत माझी रुपडी, हे आत्मदृष्टी पाहिजे. हे चर्मचक्षु नकेत, हे खरकटे डोळ्यात आपले. बाबा सांगायचे, ह्या डोळ्याने काय काय पाहिलं नाही, काय पाहिलं नाही. अहो काही पाहिलं आणि काही पाहिले. ह्या डोळ्यानं उद्धार होत नाही. आत्मदृष्टिकोन आहेत, संत आहेत, आणि संताकडे आपल्याला जावंच लागल. मग हे श्रोती मंडळी म्हणतील, हे काय तुमचं सांगायचं काम आहे? आम्हाला कळत नाही का? आम्ही येडेच का? हे आसारामजी म्हणतील, बाबा संग इतके दिवस राहिलो महाराज, काय सांगायले तुम्ही? आम्हाला कळ नका. हे आमचाच आहे हो, हे म्हणीन. तुम्ही काय सांगायले महाराज? हे श्रोते म्हणतील, तुम्ही काहून सांगायले? अरे आम्ही सांगायलो नाही, हे तुम्हाला वाट दाखवलंच. वाट जसं असणारा रोडवर ते असते का नाही, काय म्हणते त्याला, खून. किलोमीटरचे दगड सुरत जात नाही, पण ते आपल्याला सांगतो इतके किलोमीटर जिंतूर आहे. तर काय, हे तुम्ही तुमचंच पहा. हे आम्ही शास्त्र, पुराण, वेद आणि संत कोणावरच विश्वास ठेवू नका. अरे असे म्हणजे पोटासाठी संत बहुत, मग त्याच्याच उद्धार नाही, आपला उद्धार कसं करतील? तसं नाही बापू. मग हे तुमचं तुम्ही तपासायचं. कोणाचं? त्या म्हातारीची सुई हरपली घरात. कुठं? घरात. दिवसभर पाहिली त्या म्हातारीला सुई, आणि संध्याकाळ झाला, लाईट लागले, खांद्यावरले, आली तिथं पाहिली सुई.
मग आमचे आसाराम महाराज गेले, काय माय म्हणजे बाई सुई हरपली, ते पाहिले. बनगर साहेब पाहिले, मी गेलो, मी पाहलो, बाई सुई कुठं हरपली, सुई म्हणजे बाई सुईच हरपली. मग ते एक शहाणा माणूस आला. आता आम्ही सगळे येडे केलो. म्हणला माय तुझी सुई कुठं हरपली, म्हणली घरात, आणि पाहिली. मग आता आपण बाहेर पाहिलो का घरात, हा कळालं तुम्हाला. तुझा आहे तुझ्या पाशी बरी तुझा पाशी परी तू जागा चुकलाशी. आपण आपली जागा चुकलो. पहिली लोक धन ठेवायचे आणि त्या धनावर सरप करून ठेवायचे. कशाचा? मातुळ्याचा. ते काय कोणत्या पाण्याचा ते नाही सांगायचे इथं. होय, कोणत्या पाण्यात ठेवायचे कशा, पण ते चिखूल करायचा त्या पाण्यानं आणि त्याच्यावर मांडायचं भूत, आणि मग ते भूत आपल्या बोकांडीवर बसायचं. काय का नाही पाटील? ते तुम्हाला लांबच बसावं लागतंय. देवानं तुम्हाला पाय जरा आखडायचे हे केले जरा, त्याच्यामुळे विठाला 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 ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी आलेली आहे. लोह्या रुचलिया सहस्रवरी आणि तेथ बैसवोनी उपवासू करी. का दरिद्री जी लोखंडाच्या कलह्या भरलेल्या महाराज घरात, चॅनलवाले कलह्या भरल्या. हा ते तुमच्यासाठी बी आहे बरं. हे तुम्ही म्हणतात या लोकांसाठी सगळ्यासाठी आहे. कलह्या भरल्या आणि त्याच्यावर बुवा भीक मागायला. भीक 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 म्हणजे पैसा द्या, भिकाऱ्याला पैसा टाका आज म्हणायला जो. आता कलह्या कुठे यायचा? खाली भरलेल्या. पण त्याला गवसेल्यात का? तसं नाही. तर आपलं कधी पायाच्या गुन्हे पडिले पडिले ठाऊ का, आणि आम्हा पुंडलिके दाखविले. पांडुरंग परमात्मा कोण दाखविला? पुंडलिकानं दाखविला. आणि तो कशामुळे दाखविला? मात्र देवो भव आणि पित्र देवो. माय बापाची सेवा केल्यामुळं देव पंढरपूरला आला. आणि इथं माय बापाची सेवाच करीत नाहीत आणि किती पंढरीच्या वाऱ्या केल्या, देव धुवू नाही पिला तर उपयोग काय? विठाला विठाला तर मी काय सांगत होतो? पामर विषयी कीर्तन सांगत होतो. इतकं कळणार नाही मी सांगून द्यालो. पामर विषयी जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी. इतक्या लोकायला नामचिंतन आहे. हा ज्ञानी बरोबर. महाराज सांगायला गुण नाही. मी सांगितलं तुम्हाला. तुम्ही काय कोणी सांगायला यायला नामचिंतन करा, नामचिंतन करा, नामचिंतन करा. पण आम्ही तुम्हाला स्मरण करून द्यालो. कोणतं? हा आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जाता है पहा कारण बदलते महा कोही गाता भोरवा घडी रात्री हरीचा. आयुष्य जाता कारण बदलते महा कोही गाता
तुम्ही पहा ना इथं आमच्यावर काली ठेवले आजकाल म्हणले महाराज लोक तसे झाले भजने अरे हे भाऊजी पण तू हच पाय ना लोकांचा कौरक धुणं धुतो आयुष्य जात आहे पहा आता यायला विचारू तुम्हाला काय विचारू तुम्ही भजन करायले आता हे वाजवायला याला काय विचारू होय रे तुला नाही विचारित आणि हे 2-3 वर्ष गेले पोरं शाळेत याला बी काय विचारू मग आता साहेबाला विचारतो तुम्ही कालचे आहेत का कालच्या सारखे आहेत कसं कालच्या सारखे आहेत का कालचे आहेत हा हा काय कालचे नाहीत हा तुम्हाला कळायचं नाही सांगावं लागत नाही शाळा कालेजाच्या वरती आहे कालेजाच्या वरची शाळा आहे ना तुरम बाबाची शाळा आहे बापू ही साधारण माणसाची नाही आणि मग तुम्ही कालच्या सारखे आहेत कालचे नाही आणि मग कालच्या असते तर मग यायची बुके आता कोणी घेते का पाळण्यात होता मोठा मट बुके घेत होते हा मग हे कोण पाहायचंय ज्याचं त्यानं पाहायचंय आयुष्य जात आहे पहा पहा बापा हे आमच्यावर विश्वास ठेवू नका गांधाड्यावर काय नाही आमचं काय खरं नाही पण तुमचं तुम्ही खरं करा आमचं कसं असू द्या पण तुमचं तुम्ही खरं पहा आयुष्य जात आहे पहा पहा पुन्हा काळ जपत असे महा पाहे पहा केवढा आणि काळे पसरासे पसरला असे जबडा हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं सरक जेवणीबा माय बांधणी सरक जेवणीबा सरक जेवणीबा काळ बांधून देईल शेवट शेवटीबा एका जनार्दनी आमची काही बाजाईल एका जनार्दनी आमचे काही बाजाईल एका जनार्दनी आमची काही बाजाईल एका जनार्दनी आमचे काही बाजाईल भिंगा भिंगा माघारी बोल बोलत देखा भिंगा माघारी भिंगा माघारी बोल बोलत देखा भिंगा माघारी हे भिंगा माघारी बोल बोलत देखा भिंगा माघारी भिंगा माघारी बोल बोलत देखा भिंगा माघारी भिंगा माघारी हे वरचारीला बाबा पाटीलवाला हे वरचारीला पाटील पळाला हे वर्तमान मंत्र्याचा वर्तमान खोटे लटकाने बोलो आम्ही वर्तमान खोटे लटकाने बोलो आम्ही लटकाने बोलो लटकाने बोलो पिंगार पिंगा गबाई पिंगार गबाई पिंगला पिंगला गबाई पिंगला गड गड अवघा गड बिरगा हे अवघा गड बिरगा अवघा गड बिरगा खपणी बाळामणी
वाजायला कीर्तन. वाजवा मनोसाची टाळ्या एकदा. हॅलो हॅलो. तर महाराज सांगायले पिंगळा महाद्वारी बोलो बोलो तो देखा. बोल सांगायला. हॅलो. हा काय हा काय म्हणे दुसरा येईल वरच्या आळीला पाटील बुवा. पाटील बुवाच्या हातात खातं होतं पहिलं. मग पाटील बुवाकड हे पत्र येईल आणि मग तुम्ही काय होताल म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्या पिंगळा महाद्वारी आपल्याला उपदेश त्या पिंगळ्याच्या द्वारे नाथ महाराज सांगतात. पण उपदेश घ्यायचा नाही. आपण आपलंच पाहायचंय. आपण कालचे नाहीत कालच्या सारखे नाहीत. आणि मग आपल्याला जर उद्धार करायचा असेल आपला आपण करा सोडवत. इथं आपलं आपणच सांभाळून न्यायचं. आपली आपण सोडून करायची. इथं कोणीही मदत करणार नाही आणि आपल्याला काही कोणी देणार नाही. म्हणून महाराज सांगतात पामर आहेत. पामर म्हणजे स्वेराचार करणारे याला पामर म्हणायचं. विषय कोणाला म्हणायचं काहीतरी विषय. आता यांचा गाण्याचा विषय यांचा वाजवण्याचा विषय कोणाचा कीर्तन करायचा विषय आमच्या चॅनलवाल्याचा कॅमे फोटो काढण्याचा पाठवण्याचा विषय हे विषय. पण महाराजांना सांगितलं विषय विषयाचा पडी पाडू. अशी मदत केल्यावर काय मग हा आमच्या लोकांत मदत करते तुमच्यात मदत नाहीत करीत. तुमचं खलास करते तुम्हाला. विठाला तर विषय विषयाचा पडी पाडू. मौली सांगतात ज्ञानोबरात का ज्ञानेश्वरी उघडीच नाही बापू. ए तो उघडी का झाली किती गोळा पाठ एखादी सांग. हा विठाला मग बस झालं कल्याण झालं. म्हणजे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. तर विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे करू. आणि कडू विषय तू आता किती कीर्तन गोड आहे हो. पहा तर त्या बुवाला इथे येऊन बसता येत नाही पण तिथं बसलाय. आता हे आमचे सगळे तरुण मंडळ आहे. पण आता हे सुद्धा ऐकायला लागली. हा हे सुद्धा ऐकायलेत. त्याला मी साष्टांग दंडवत घालतो. तुम्हाला ते निस्ता नमस्कार केला. साष्टांग दंडवत घालायला यायला कारण कशा आता इथं हवा लागत नाही. बिचारी खरंय बसले पण आपल्या परमार्थामध्ये सूट आहे. कर्मकांडामध्ये सूट नाही. हा कर्मकांडामध्ये सूट नाही. तर महाराजांनी सांगितलं नामाचे चिंतन घट
प्रगट पसारा आणि असाल ते करा. जिथं असतात तिथं तिकडं बसले पण तिकडे राम राम विठ्ठल विठ्ठल म्हणा. हा कुठे राहा, कोसावर राहा, रानात राहा, घरात राहा, पण नाम चिंतन करा. आईच बाई सोनी कराये गीता तमई सोनी कराये गीता आवडी आनंद हळवा तर तुम्ही म्हणता तुम्ही काय गुत्त घेतलं काय महाराज? हा मला काय करू नाही तर नाही करू, काय घेणे देणे आमच्या एकरीवर रोकायचे नाही. जाय तुला जायचं कीर्तनाला, मी येत नाही. अरे बापू जर हळू न बोल, लय मोठ्यानं बोल नको ना. हा आता तुम्हाला कीर्तनाला कोण धाडे, कोण धाडे? त्यानंच त्यानं म्हणजे देवानं कीर्तन सांगायला कोण आहे त्यानंच सांगितलंय. वाजवायला कोण? नाही मी बोला नाही मी बोला हा पुल्या बळे नाही मी बोलवत. हा सखा भगवंत वाचा त्याची सांग साळुंकी मंजुळ. हे काय ह्या गबड्यानं काहीच कळलं कोण काय म्हणाल, नुसतं गोंगाट झाला. हेच झालं महाराज, धमड धामड धिंगाच झालाय सगळा, जसं तमाशा चालला. विठ्ठल विठ्ठल काय म्हणजे मंजुळवाणी बोलविता धनी वेगळाच. आता बोलविणारा धनी वेगळा आहे. आता याच्या अंगामध्ये येऊ शिरला. हरी बीन कोण बोलवी Yeah.
देखवी ऐकवी एक नारायण. पाहणारा देवच आहे, आता ऐकणारा देवच आहे, चलिवणारा देवच आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य तुझिया चाले. सत्तेने वेदाची बोलणे, तुझिया सत्तेने वेदाची बोलणे, तुझिया सत्तेने वेदाची बोलणे, तुझिया सत्तेने वेदाची बोलणे. तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे, सूर्याची चालणे तुझ्या. तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे, वेदाची बोलणे. तुझिया सत्तेने वेदाची बोलणे, सूर्याची चालणे, तुझिया बळे सूर्याची चालणे, तुझिया बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हॅलो. ऐसा ब्रह्मांडाचा धनी आहे. आता मोघवा आपल्या महिला मंडळ माता भगिनीची पंगत बसविली. नेमक्या महिला मंडळ बसल्या, पात्र वाढले, रोपर पाऊस आला. इतका पाऊस आला, 5 मिनिटं आला का नाही उधरो मंडपात आलो. मी म्हणलं गडबड करू नका, 5 मिनिटात पाऊस जाणार म्हणजे जाणारच. ते अंशीराम कुठे आपले सरपंच माझी, हे माझी हुशार. किंवा म्हणला महाराज खरंच आहे तुमचं, उघाडा पाऊस. पाऊस अरे आपल्याच्या नाही उघाडा, पण ताकद आहे, ताकद नामाची. हा अरे आपल्या खरपाट्यांचं काय होते, खरकट येत आपण. हा ते महाराज नाही कोणी असं ना, ही ताकद माघाल्या बुवाची आहे, मारुती रायाची आहे बापू. हा फटकन तुला आताची वाला का झोपी गेलता का विठाला विठाला. हा काय सांगत होतो होय, हा जागेत का आपलं पामर विषयवर चालवतो, विषय विषयी विषयी पामर विषयीवर चाललो होतो. आला का बुडात इकडं, म्हणजे वाघ पुढे चलत असतोय आणि पाहत असतोय, आणि शेळी बिया बिया येत की लगेच ते नरडत धरतय. काय लांडग, हा काय सांगत होतो कीर्तन. तर ए पोरो जास्त वळवळ करू नका, हा शांत बसा थोडं, म्हणजे आमचं मन विचलित होतंय. मग काय सांगतात की हे सगळं असणारा ब्रह्मांडाचा मालक चालक एक आहे. ते ब्रह्मांडाचं जाऊ द्या, तो हाय का नाही आपल्याला मालक हे माहित नाही. महाराजांना सांगितलं हे खरंय, पण त्याचा विश्वास नाही ना. काय खरंय, पण आता आपले हात कोण हलवायले, देवच. आणि अर्धांगवाळी झाल्यावर त्याच्यात घाला ना हवा, न्या ना तोंड वाकडं, हात पाय असे. काऊन बापू, त्याजवळ तर कोटी रुपये आहेत. सत्ता परमार्थिक सत्ता म्हणतात त्याला, व्यवहारिक सत्ता नाही. कोटी नाही, किती असे हजारो कोटी रुपये असू द्या, जमत नाही. इथं हृदयामध्ये रामू आस्था सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. आलं का विषयी. आता सांगतो, कर्म इंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5, किती, आणि पुन्हा प्राण कोण सांगायला, प्राण किती आहेत. हा
नाही सांगा तुम्ही मदत करायला. विठाला विठाला तर 15 आणि मनन बुद्धी किती. हा बुवा तर मला आमच्या पोटावर पाहिजे तर करून कीर्तन करतो करून उद्या. विठाल विठाल कर्म इंद्रिय सुखे करीते कर्मे आशे खे ले घासावं लागते बापू. सोपं नाही हे. हा परमार्थ नो हे करायच्या गोष्टी ते संपतराव म्हणले त्याने सांगितलं ते सांगत नाही तुम्हाला. तेव्हा महा मोठेपणा तुम्ही म्हणतात महाराज त्याचाच मोठेपणा सांगायला लागले. मी कशात महा मोठेपणा सांगू. कर्म इंद्रिय सुखे करीची कर्मे आशेखे आणि जे का वर्ण विषेखे भागा आली. लोक म्हणजे लय बदललं लय बदललं. काय बदललं. हा काय बदललं होय. काय बदललं. बदललं जेव्हा कानानं खाते तेव्हा बदललंय. आता खाले तोंडानच मग काय बदललंय. ऐकायलेत कशानं पाहिलेत कशानं आणि चालायलेत कशानं. आणि पहिले माणसं काय चालू होते होय ओ बुधवार चेअरमन. आणि आता आणि मग बदललंय काय. अरे काहीच बदललं नाही. आता लोक म्हणते पॅन्टी घालायले तो आंगडे झगले घालायले लांब लांब. अरे घालू दे ना तुझ्या काय बापाच्या घरचं चाललंय. झगले घातले म्हणजे काय झालं. अरे धोत्रात काय. आता तुमच्या पॅन्टीत काय सुताची या गुंजे आत बाहेर नाही तुझे. हा चांगदेव 65 मध्ये सुताची गुंजे आणि आत बाहेर नाही. अरे याच्यामध्ये सुतच घातले बापू. फक्त रंग घेऊले पण त्या रंगावर जाऊ नका. भुलविले भूल म्हणजे वरल्या रंगाला भूल तुका म्हणे नको वरपंग देवा. अरे काळ काळ घालणार तू पण सुतच आहे ते. बदललं काहीच नाही महाराज. सगळं जाग्यावर फक्त मन बदललं. मन कारण मन करारे प्रसन्न आणि सकळ सिद्धीचे सकळ इंद्रिया मन हे प्रधान आणि तेही करी ध्यान विठोबाचे प्रधान मन आहे. एका माणसानं चोरी केली. ह्या गावाला नेलं सोनं नाणं. नेल्याच्या नंतर मग ते पकडे गेलं ना. आणि पकडे गेल्यावर मग स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनला. आणि त्याचं ते सोनं नाणं जागेवर घोसलं आणि त्याला भड भड पाठीवर मारायली. ते म्हणला साहेब हे असं काऊन. चोरी म्या केली का. मग एवढंच आहे म्हणले. तुला चोरी केली तुझ्या हातात धन तुलाच आणलं पण तसं नाही महाराज. मन गेलं म्हणून म्या चोरी केली. मन कसं मन प्रधान आहे मुख्य आणि मनावर सगळं चलतंय. मन म्हणलं हात हलव हलवतंय. मन म्हणतंय चल चलतंय. हा हे मनामध्ये संकल्प आणि विकल्प आहेत. काय संकल्प विकल्प आणि त्याच्या सत्य संकल्प असत्य संकल्प. खोटं बोलणं सत्य असत्य. मन काय करतंय सामुग्री आणून देतंय. कळालं का. आता बुवा बाजारला बुवा जातो का बाई. आता बाया चालल्या तशा लय हो ना. जाऊ द्या बाया बी पण त्या बी बाजारच आणायला येत ना भाऊ. का दुसरं बाजार व्हायला पण बाजार आहे. बिरगड सर तर इतकं लांब बसलाय त्याला वाटलं की मला फाशी देतेच का. विठाला विठाला
बरं बाई गेली जाऊ दे, आपला काय, आपल्या कोणी जाईन. बाजार आणला घरी, कोण आणला, मनानं आणला, मनानं विचार करून सगळं सामान आणलं. पण आता स्वयंपाक कोणाला करायचा आहे? बाईला. मग बाईला स्वयंपाक करायचा, तिला विचार करावा लागत ना, कह्याची भाजी करायची, कह्याच्या कोणत्या पोळ्या करायच्या, कुटके करायचे का पोहे करायचे. अहो पिकले तया खाणे किती पंक्ती सुकाळ. अहो बका बक पोहे का पहाट करायला आमचे पोरं किचकाले मी खाला महाराज. हा वजन मोजलं तर 1 किलो वजन वाढण, मोहच वाढे 1 किलो. विठाला विठाला तर कशाबद्दल बोलायचं? बुद्धीबद्दल बोलायचं. बुद्धिरूपी बाई आहे आणि ह्या बुद्धीनं विचार करायचा. बुद्धीचे वैभव, बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण. बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे. आणि एका केशवराजे विठाला विठाला दृष्टांत सांगतो म्हणजे कळलं. आता मला काही दृष्टांत जास्त मी सांगत नसतो, पण सहज आला माझ्या लक्षात. एक आपलं नवरा बायकोचं जोडपं होतं. 2-3 वर्ष झालं लग्न झालेलं होतं आणि त्याची सासरवाडी गावातच होती. कशी होती? गावातच सोयरी होती ना, गावातच सासरवाडी केली. पण ते गरीब माणूस, म्हणजे ज्याला पोरगी दिला तिलाही गरीब. आणि आता तर श्रीमंताला पोरी भेटणार. हा अहो तुम्हाला आता किती भानगड आहे. कोणाची मामाची पोरगी असली तर भेटती पहा. असं कुठंच नाही. मामाची जर पोरगी असेल, ज्याला मामा असेल त्याजवळ पोरगी असेल, ते पोरगी देते भाषाला. का नाही? तुम्ही तर जमूनही ठुलं ना. विठाला विठाला तुम्ही बरं केलं, मस्त लग्न करून टाकलं. देव आहे ना माग बुवाच्या, त्याचा बाप काम करीन. मी सांगत असतो, ज्याची खरी त्याच्या भय काय जीवा. बुवानं रान केलं बा, वाटोळे केलं सगळं शरीराचे. फिरला नथुराम बाबा संग उन्हा तानामध्ये. हा बापू तुम्हाला नाही माहिती, नथुराम बाबा शेवा तितकी नाही गाडी, पण हे बुवा पळतच राहील, पळतच राहील. आणि ते संताचा आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादामुळे बुवा आज महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आहे. वाजवा टाळ्या. आणि बुवा कहा मालिका उघडीत नाही, गाथा उघडीत नाही, ज्ञानश्री उघडीत नाही, काय ह्याला उघडीने येळत नाही. या गावून त्या गावाला, त्या गावून त्या गावाला, त्या गावून त्या गावाला, इथून तिथं, तिथून इथं, दुपार संध्याकाळ कीर्तन कीर्तन. येळ नाही, पण होप नाही, नाही नाही फोप नाही, येळ नाही. पण हे सगळे असणारे आमचे संत लोकांचे जे कडवे आहेत, पुराणे ओव्यात, त्याच्या कानात बसल्यानं. हा श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. श्रवण तुम्ही ऐका. आता महिला मंडळाला जास्त पाठ आहे का नाही महाराज? नुसतं श्रवण भक्ती करा. काय उघडू नका ते पानं इचकूच टाका, काय इचकायचे. पण फक्त संता संग जा, कीर्तन भजन ऐका. आता मोह महाराज तेच झालं. मपलं काय नाही. मला बाबा म्हणले तुला काय पाहिजे? नाही बाबा काहीच पाहिजे नाही. धन नको, दौलत संताची संगती कळवावी कमलापती, आपली कोणी जनावती, निषेधती दृढ झाला. कमलापती
सात संताचे संगती संगती कळू आले कमळा कळो आले कमळापती आपुले कोणीच नव्हती आणि निश्चय चित्ती दृढ झालं दृढ झाला संताजवळ बसलेला तुम्ही संताकडे बाबा झालंच नव्हतं सगळे आपल्या जवळ आपले सगळे परिसराचे एवढे लोक आहेत प्रत्येकाच्या अंगावर बाबांना हात फिरवलेले आहे सगळ्या पूर्ण हे वाया मग उग हे काय एवढं धडम धूम काय व्हाले अरे म्हणजे जेथे वस्ती हरीचे दास आणि पुण्य पिके नास जिथं हरीचे दास असतात तिथं पुण्य असतं महाराज पाप नाही आणि हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल पवित्र पिकुळ पावन प्रदेश जेथे हरीचे दास जगतील जेथे हरीचे दास जगतील जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे पवित्र ते कुळ पावन पावन तो देश जेथे हरीचे दास कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे नि पावन वैश्य तुळाधार गोरा कुंभार धागा तांभार रोहिदास कबीर मोमीन लतीफ मुसलमान शेना नावी जान किती 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 यादी दिली अरे खूप यादी जातन से मुझ कुछ नहीं प्यार होत क्यों नहीं संभार अरे जाती विध गोत कुल शिळ भजे खा भजे खा भजे भजे का भजे खा त्वरित लवकर तसं नाही बापू जरा हेच ते त्रिगुण आसार आणि निर्गुण आसार काय आसार आणि काय सार आणि आसार कळलं पाहिजे ना सारा सार विचार करा उठा आणि सारासा विचार करा उठावो उठे सारासा विचार करा उठावो उठे तर विचार करा उठावो उठे तर विचार करा उठावो हरपली चिंता हरिमुखे म्हणा नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज हरिमुखे गाता हरिमुखे म्हणा हे सगळं एकंदरीत भगवंताच्या नामचिंतनावर सांगितलेले आहे पण मी कुठं कालतो ते गावात सोयरी हेच आहे ते गावातली सोयरी झालेली होती आले जागा हा गाय चरे नाना डोंगरी पण चित्त बांधिले वस्सा घरी गाय महाराज डोंगरावर चराय जाते आणि लेकराकडे लक्ष राहते तसं आता हे आम्हाला लक्ष ठेवावं लागते आम्हाला म्हणजे त्यो आमचा बापट ठुतोय आम्ही ठेवणारे कोण मग आपल्या गरिबीचा मामला
मोलमजुरी करायची आणि खायचं. काळा मुलाच्या हात्याचा कशाचं दूध. आता हा पुंजू झाला जात आधा दूध और आधा पाणी आणि ज्यादा झाली तो बैमानी. हा हे ते महाराज सरस आहे. मग चारा लागतोय, पेण लागती, टाकणं आम्हाला तिच्या पुढे येऊ. अरे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचारी उदास धन जोडा. कोणा सांगितलं तुम्हाला धन कमवायचं नाही? हे महाराज लोक म्हणते हे धन दारा पुत्र जन सर्व मिठ बंधू स्वयरे सर्व मिथ्या जाणून शरण रिगा देवाशी. अरे हे ना धनदारा पुत्र जन याने नाही कमी तुम्ही काय खाता? कुठं भजन होईल, कुठं कीर्तन होईल? अरे त्यातला हिस्सा 10% इकडं परमार्थामध्ये घाला. हा आता यायला लेकर बाळ आहेत, पोट आहे हे आपल्या जीवावर पोट आहे. साधारण समजू नका हे. अरे स्वर्गातल्या अप्सरा सुद्धा यायला पाहून भुलून गेल्या. हा नाही नाही महाराज तसं नाही, तुम्हाला अजून समजलंच नाही. तुमचं शब्द ब्रह्म आहे आणि याचं नाद ब्रह्म आहे. वाटाळी कळालं तुम्हाला? हा शब्द ब्रह्म आणि याचं नाद ब्रह्म. हा भुलून टाकले सगळे लोक या लोक सगळे जाग्यावर झोपी गेलेले उठायले. शब्द ब्रह्म कळले का नाही? नसलं कळत तर मग नाही भाऊ आता काय नाही तर मग आपलं हो द्या. हे कळायला झुमराव. हा बापू ते 5 वर्षाचे कोणतं ते अहो अधिकारी रिक्ता गाव आणि जैसा उत्सव होऊ लागे आणि ऋणावरी विवाह विस्तारीला अरे ऋण काढून लग्न करते आणि एखादा अधिकारी याचं त्याला ब्यान लावणं, फुलं लावणं. अरे ह्या लोकांना साधू संतांची ही सेवा करा. हा ही आज केली ह्या लोकांना, काल यायनं केली, परवाच्या यायनं केली ह्या बोलाची ही सेवा आहे. सेवेमध्ये जम्मा धरा. अरे अधिकारी आल्यावर पुढं 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 खरखट आला काय याला मातीत चालला. उठाला उठाला आणि कोणता आला तर आपल्याला करायचंय काय? काय करायचं? घेणं ना देणं. वाजवा रे वाजवा, रिकामच वाजवा. काय सोंग तर लागेल ना का नाही लागायचं? तुमचं दुकान मांडले म्हणून लोक यायले तर सोंगच आहे. नाही नाही खरंच सोंग आहे महाराज. आता हे सगळे सोंग आहेत ना, हे कोणाचे कोणाचे म्हणा? अवघ्याची सोंगे येणे धरले पांडुरंगे. हे सोंग है पांडुरंग है बापू, गजू बापू काय भागवत बापू. ते एक अभंग म्हणला आणि एक मंगळ अष्टकी म्हणले काम झालं तसं नाही.
हा असे बापू, हे साधारण गोष्ट नाही, हे लयच भारी काम आहे. मग काय सांगत होतो ते नवरा बायको. हो ना, ते जरा उशीर व्हायला, ते कथा ते आपलं नाही का, ती पहिली काय वरी त्या बाजाला काय सुम सुम, हा त्याला बटाला बट तसे कीर्तनाला पर हे बटाला बटच असते आमची. तसंच आहे महाराजी आहे. पण ती बटाला बटायचं पाहिजे ना, त्याला काय निघते म्हणले वरी ते असं काय, हा सांदा हा ते सांदा बशीला पाहिजे. मग आपण सगळेच बरोबर सगळं, पण सांदाचं म्हण ना, सगळं सांदा बशीचा व्हायलाय वांधा. हा मग ते बिचारे आपलं काम धंदा करायचे, मोलबुद्धीची करायचे. आणि मग ती 2-3 वर्ष झाले, पण ती पोरगी म्हणली, मालक आता माय बाप गावातच आहेत, जरा श्रीमंत आहेत, त्याच्या घरी लय मोठं दूध आहे, मी पहाटे दूध आण जाईन. मालकाच्या आज्ञे घातले, बरं पाहन जाय. मग तो सकाळी जायची, पोरगी दूध आणायची, चहा प्यायचा. आणि मग असं बरेच 1 वर्ष चाललं. आता चालल्याच्या नंतर मग एक दिवस असं झालं, ही पोरगी गेली, म्हणली माय नवरा लय थकून आलाय, लय बरेचसे खाल्ल्यात. आणि त्याला लय चहा प्या वाटायला, तो म्हणायला मला कडक कडक प्यायचा दूध दे. माय म्हणली सगळ्या लेकरा बाळा दूध खाल्लं बाई, दूधच नाही. अगं त्यो लय भनकी आहे, त्यो पुन्हा मला कालमा करीन म्हणले, सनकी आहे त्यो. नाही म्हणजे बाई करू काय मग मी आता, दूधच नाही. गेले घरी गेल्यावर काय झालं, नाही म्हणली दूध. माय म्हणली दूध नाही, लेकरा बाळ हे पाय आश्चर्य आहेत, गावातली सोयरी कवा काय मी येत नाही, 5 दुधाला काय मी येईन. लागला कालमा करायला, ही बाई गपचिपच बसायली, का लागला कालमा करायला. म्हणली मालक जाऊ द्या, नाही तर नाही, काय करायचंय आपल्या का, नाही दिलं तर काय आपलं का हक्क नाही. हक्क नाही म्हणजे अर्धी इस्टेट घेईन आता, कोर्टात टाकतो. हो आता आहे तेच बाप्पा. मग मला जाऊ द्या, ती इतक्या भाषा करू नको, ही थोडं राहू दे. मग असं करतो ना मग मी, आता जाऊ दे, तिचे जातच नाही मी. आता उद्या आज आयतवार आहे ना, आयतवार आहे ना, उद्या सोमवार बोरीचा बाजार जाऊन मसडच आणतो. काय आणतो, अरे दंबडी नाही खिशात आणि बाजवायला कोंबडी, दंबडी नाही, जातो मला मसड आणतो. बाई म्हणजे आणा बाबा, तिला माहित होते तो दंबडी नाही, पण आता मालका पुढं बोलता येईन. बर जा म्हणले आणा, पण ह्या पण ध्यानात तू ह्या माईला असं शिभर दूध देऊ देणार नाही, त्या गणगवताला काहीच देऊ देणार नाही. नाही बाप्पा मी काय देऊ, नाही 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 नाही, हे ध्यानात तू. तर आता जातो मसड आणायला, तू घंटाभर मसड आणाय जाईच ना. ही म्हणली लय लय का मी माय का ताकावून बी गेली का, नाही दूध पण ताक देईल माझ्या माईला. उठला म्हणला, ए हंगाडे ताक नाही, दूध नाही, काहीच द्यायचं नाही. आला नाही करीवर, जाऊ दे मला मसड फसड आणि उद्या तू ही सोय लावतो. आज उचललं ना काटून फाड 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 मारायला. बाई लागली लढायला, हाय लोक गोळा झाली. काय झालं बाबा, काय झालं बाई, काय झालं, ती कुठं सांगायली. याला म्हणले राम भाऊ, त्याचं नाव राम भाऊ, काय झालं. काय नाही म्हणलं, ही फालताड आपली. झालं काय, अहो पहा ना, मी म्हणायलो की दूध देऊ नको, तूप देऊ नको, ताक देऊ नको, ही म्हणते माझ्या माईला मी ताक देईनच. आता हे लोक म्हणले बाबा याच्या घरी काही खुटाय नाही, शेळी नाही एखादी, द्या द्या खरायला काहीच नाही म्हणले, दूध कुठे येत जवळ. हे लोक विचार करू लागले. पण एक हुशार माणूस होता, त्या बिरगड सरासारखा, हा लय माहिती त्या बोला, हुशार होता. तो म्हणला राम भाऊ बर
हे तुमचं हो म्हणले झालं. पण म्हणले अरे भांडण कशाहून झालं म्हणले ते म्हशीहून. बरोबर. पण म्हणले ते बाजूला तुमचं भांडण राहू द्या. मग हे 10 गुंठे ज्वारी होती तुमच्या म्हशीनं खाल्ली याचा आधी भरून द्या. अरे उजड त्याला डाग म्हणजे काय बाय डाग त्यात ना कशाला. इथं पहिलं डागी हलकुंडान प्रकाशात पडला आणि म्हणला मला मसडत नाही आणि मग कशाचं भांडण. तसं ह्या बुद्धिरूपी बाईचं आणि मनरूपी पुरुषाचं भांडण चाललं महाराज. आलं का. हा मग हे आपलं पामर विषयी आणि जिज्ञासू. आता जिज्ञासू तुम्ही जिज्ञासू तुम्हाला इच्छा आहे ना मृदंग शिकायची इच्छा, कीर्तन सांगायची इच्छा, जिज्ञासू म्हणतात त्याला. म्हणजे जे इच्छा धरतात त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि तुम्ही जिज्ञासू वर्ग आहे आणि त्याच्यानंतर असणारा ज्ञानी आहे. जिज्ञासू अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे पैसे. पैसे करायचं आपण पण पैशासाठी नाही करायचं. पैसे लोक माग लागून पैसे द्यायला घ्या ना पण भीक मागू नका. हात पसरी त्याचे धिक्काचे पसरी जिने धिक्काचे तुका म्हणे गारी ब्रह्मांड गाणे हात पसरी जिने हात पसरी जिने धिक्काचे वारकऱ्याचा हात असा पाहिजे आणि भिकाऱ्याचा हात असा पाहिजे. हा हात पसरायचा नाही बापू. महाराज सांगायचे बाबा आपले हात नका पसरूचा बॉन नाही दिला तर त्याला हात जोडा त्याच्या गावाला त्याला पुन्हा येऊ नका. हा पण त्याला काही म्हणू नका. हात पसरायचे नाही. आपला आशीर्वाद देतेच लोक. आता गुणवानाला ते यायच्या माग लय आता हे याला तर काय तुला रिकाम पण नाही. बीडला द्यायला चालला कुठं कळमला चालला आंबा जोगायला चालला दर्शनाला आंबाबाईच्या कुठे हिंडायला नाही हो. परळी वैजनाथला चालला वैजनाथ परळी औंढा नागनाथ बद्री केदार आणि इतक्या लांब लोय चालले ते. मग साध आहे का कशामुळे चालले ते. हा शब्द ब्रह्म आहेत नाद ब्रह्म आहे बापू ते. आणि हे शब्द ब्रह्म आहे कळालं का. नाद ब्रह्म शब्द ब्रह्म एक झालं पाहिजे. हो आहे का नाही. हा आता ती बाबाची भाषा नाही सांगत कशाला ते अवघड आहे सांगायची. हा विठाला विठाला लेपुरे आणि काय करावे भरतारे. वांझान होती लेपुरे काय करावे भरतारे. काय नपुसक पुरुषाशी काय बाईल करील त्याशी. काय नपुसका पद्मीचे सोहळे वांझेशी डोळे. अन्हा पुढे दीप खराशी चंदन सर्पा दुग्धपान. क्रोध या विश्वासी त्याशी बोध व्यर्थ आपली खळाची संगती उपयोग आपला पाय. त्याच्या सगळे हात जोडा बापू. तुम्हाला लयच राग आला चल नाही दिली की निघाल. अरे आताच नको बापू दिल्ली बहुत दूर आहे. विठाला विठाला कारण आता आपली वेळ संपत आली. जास्त काय आता हे तर आमचं कसं आहे ती मसड असते का मसड चुकून जावा आणि ती एकदा पंधाड आखाडाचं पंधाड असलं ना आणि ती वढ्याला लागली त्या हिरवटीने कुठे बी 5-10 गाव कोच जाते आमच्या अन्नाला माहित. हा आमचं तसं आहे. आम्ही हिरवटीला लागलो बापू आमचं आम्हाला कळत नाही. मग आम्हाला खालून मला महाराज आवरा.
हा असे आमची अवस्था विधी होत असते, ही वाजवणाऱ्याची विधी होत असते. हीच अवस्था देवाला अशी सारखी अवस्था पाहिजे. मग अर्थार्थी झालं, जिज्ञासू झालं, आणि आता एकच राहील कोण? ज्ञानी. काय म्हणतात? टाळोटाळी लोपला, अंगोअंगी मुरला, आणि भोग भोगिताची आटला भेद, आणि ज्ञान गुळुनी गावा गोविंद गा विठोबा. हलकीची विले असती म्हणजे चालच राहते ते बी. तसं हे पाहिजे आपल्यात बी चाल आहे, पण काही घराला चाल पाहावं लागती. हा चाल म्हणजे वळण आचरण. जाऊ दे तिकडे जायचं नाही, ते लांबट आहे, कशाला बोलायचंच नाही ते काय. हात ते महाराज सांगतात, काय सांगतात? सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म महाराज सांगतात भगवंताचं चिंतन करा, नाही तर हे जन्म आपला वाया जाणारे सरळ अर्थ आहे. मग महाराज जन्म वाया चाललेला आहे, पण आपण ह्या जन्मात येऊन काय करायला? करिता सरोभरी दुरावशी दुरी, आणि भवाच्या पुरी वहावशी. भव नाम समुद्र, समुद्र म्हणजे जन्म आणि दुःख. आगा उपजने आणि निमने साततीच्या मानने मृत्यू लोकी म्हणे संसार हा. जन्मापासून मरेपर्यंत त्याचं नाव संसार. हा संन्यासी असला तरी संसारिकच आहे, ब्रह्मचारी असला संसारिक, वानपस्त्री असला संसारिक. जो वरी नाही निरसला देह, कळालं का? आणि तो वरी अवघे संसारिक. करिता दुरावशी दुरी भवाच्या पुरी, काही नलगे